आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत युगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 1600 रुपये ते जास्तीत जास्त 1825 रुपये आणि आवक होती 6 क्विंटल. गहू लोकल 2445 रुपये ते 2575 रुपये आणि आवक होती 7 क्विंटल. उडीद 3505 रुपये ते 3765 रुपये आणि आवक होती 22 क्विंटल. मूग 3500 रुपये ते 4500 रुपये आणि आवक होती 20 क्विंटल. तूर 6500 रुपये ते 7220 रुपये आणि आवक होती 240 क्विंटल. हरभरा 4930 रुपये ते 5360 रुपये, आवक होती 65 क्विंटल. मका 2300 रुपये ते 2300 रुपये आणि आवक होती 1 क्विंटल. कापूस 7579 रुपये ते 7579 रुपये आणि आवक होती 27 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 4030 रुपये ते 4360 रुपये आणि आवक होती 1014 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. आता ऐकूया गहू लागवड तंत्रज्ञान याविषयी कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली ही मुलाखत. रब्बी पिकाचा मोसम आलेला आहे आणि रब्बीमध्ये आपण वेगवेगळे वाण घेत असतो आपल्या शेतामध्ये. आणि सध्या पावसाळा संपून थंडीला सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळेस थंडीला प्रतिसाद देणारी पिकं आपण आपल्या शेतामध्ये जर घेतली तर आपल्याला चांगला फायदा मिळतो. आणि थंडी जर त्यांना मिळाली आपल्या पिकांना तर चांगल्या प्रकारे उत्पादन येऊ शकतं. तर अशामध्ये गहू आहे, हरभरा आहे, वेगवेगळी पिकं आहेत. पण आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभराच घेतला जातो. तर आज आपण गहू पिकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. गहू पिकाला कशा प्रकारची जमीन हवी असते, कोणकोणते वाण जर आपण घेतले तर त्यांच्यापासून आपल्याला फायदा होऊ शकतो, अशा संदर्भात आपण इतभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे कुलदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र अकोला यांना. तर नमस्कार सर. नमस्कार सर. आता आज आपला जो विषय आहे हा विषय आहे सुधारित पद्धतीने गहू लागवड. तर मी आधीच बोललो की आपल्या भागामध्ये थंडी कडाक्याची पडते. मला असं वाटतं यावेळेस जास्त थंडी पडणार, कारण पाऊस खूप झालेला आहे सर. कारण सोयाबीननं पाहिजे अशी साथ दिलेली दिसत नाही आहे. म्हणूनच आता जो फोकस आहे आपल्या शेतकरी बांधवांचा तो रब्बी पिकावर आहे. तर म्हणून आता गहू हे चांगलं पीक आहे आणि गव्हाखाली क्षेत्र भरपूर प्रमाणात आहे आणि यावेळेस तर भरपूर पाऊस आलेला आहे, त्याच्यामुळे या पिकाला चांगला वाव आहे. तर या पिकाबद्दल आपण सर्वप्रथम सांगा सर, या पिकाला जमीन कशी हवी असते त्याबद्दल सांगा. बघा, आजचा जो विषय आहे आपला
तो आहे सुधारित पद्धतीने गहू लागवड तंत्रज्ञान. मग आता गहू लागवड करताना कोणकोणत्या बाबींचा आपल्याला महत्त्व करून त्याला लक्षात घेतल्या पाहिजे हे आहेत. त्यातील प्रमुख जसं तुम्ही म्हटलं जमीन आणि हवामान. तर गहू हे थंडीमध्ये म्हणजे रब्बी हंगामात येणारं पीक आहे. प्रामुख्याने या पिकासाठी जी जमीन लागते ती मध्यम ते भारी प्रकारची जमिनीची याच्यासाठी आपल्याला निवड करायची आहे. बरोबर. आणि लागवड करताना आपल्याला एक असं लक्षात घ्यायचं आहे की थंडीचे दिवस जितके जास्त या पिकाला मिळतील तितकी याची वाढ चांगलं होऊन पोषण होऊन उत्पादनात त्याची आपल्याला चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. जमीन आणि हवामानाच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर या पिकामध्ये 21 ते 28 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्याला लागतं चांगल्या वाढीसाठी. बरोबर. हां. आणि नंतरचा जो मुद्दा येतो तो म्हणजे पूर्व मशागत. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की आता खरीपचा आपला हंगाम संपलेला आहे आणि आपल्याला आता रबीची तयारी करायची आहे. तर खरीप पिकानंतर आपल्याला जर का जमीन तयार करायची असेल म्हणजे ज्या शेतामध्ये सोयाबीन नंतर गहू घ्यायचा असेल ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे असे शेतकरी समजा प्रामुख्याने तर आपल्याला एक पंजी मारून म्हणा आणि त्याच्यानंतर लगेच पट्टा पास मारून या प्रकारे सुद्धा आपण जमीन तयार करू चांगली भुसभुशीत करून घ्यायची आहे. अगदी बरोबर. जेणेकरून त्याच्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल. फार भारी जमिनीमध्ये किंवा पाण्याचा निचरा होत नसलेल्या जमिनीमध्ये गव्हाची लागवड करू नये. ज्या जमिनीत गव्हासाठी पाण्याचा निचरा चांगला होईल तशीच जमीन आपल्याला त्याच्यासाठी निवडायची आहे. तसेच पूर्व मशागत करताना आपल्याला उताराला आडवे असे सरे पाडून घ्यायचे आहेत. जेणेकरून आपल्याला पाणी देताना त्याला सोयीस्कर होईल. बरोबर. खूप चांगल्या पद्धतीने सांगत आमच्या शेतकरी बांधवांना की सर आता पूर्व मशागत तर आपण सांगितलीच. विषय येतो तो म्हणजे वाणाचा. कारण वाणावरती खूप महत्त्व असते. कारण कोणते वाण आपण लावतो त्याच्यावर सुद्धा आपलं उत्पादकता अवलंबून असते. त्याच्यावरती येणारे रोग सुद्धा कोणकोणते येतात हे सुद्धा आपल्याला माहिती पडते. कमी रोग येणारे रोगप्रतिकारशक्ती असलेले वाण कोणते आहेत ते आपल्याला सांगता येतील का सर? वाणाची निवड करताना 3 विभागामध्ये त्याची आपल्याला वर्गवारी केलेली आहे. एक आहे कोरडवाहूसाठी, दुसरा आहे बागायतीसाठी आणि तिसरा आहे बागायती उशिरा पेरणीसाठीचे वाण. असे 3 वर्गवारीमध्ये वाणांची विभागणी केलेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांची कोरडवाहू पेरणी आहे मग कोरडवाहू म्हणजे काय हो म्हणजे त्या शेतकऱ्यांना पेरणीची वेळ फार तर ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत आपली पेरणी ही आटवायला पाहिजे. त्याला म्हटलं जातं कोरडवाहू. जिथं पाणी देण्याची व्यवस्था फार कमी आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला तसा वाण निवडावा लागेल. त्याच्यामध्ये प्रामुख्याने PDKV वाशिम हा एक वाण अतिशय सुंदर आहे. तसेच MACS 1967 म्हणजे ज्याला मर्यादित ओलितीसाठी शिफारस केलेले हे 2 वाण त्या शेतकऱ्यांनी निवडावे. बरं. दुसरा प्रकार आहे बागायती वेळेवर पेरणीसाठी कोणता वाण निवडावा. मग त्याच्यासाठीचे 2 वाण शिफारसीत केलेले आहे. एक आहे फुले नेत्रावती, दुसरा आहे AKW 1071. बाजारामध्ये पूर्ण नावाने तो विकायला येतो. तर या 2 पैकी आपण बागायती वेळेवर पेरणीसाठी कोणताही वाण निवडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं उशिरा पेरणी. उशिरा पेरणी म्हणजे काय ज्या शेतकऱ्यांची आता जमीन किंवा कपाशी काढून अशा शेतकऱ्यांना गहू लागवड करायचं आहे म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे 15 डिसेंबर नंतर किंवा 15 डिसेंबरपर्यंत फार तर अशा शेतकऱ्यांनी PDKV सरदार, फुले समाधान किंवा AKAW 4627 या 3 पैकी कोणत्याही एका वाणाची आपल्याला निवड करायची आहे. तर हे आपल्याला प्रामुख्याने आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो त्यानुसारच या वाणांची आपण निवड करावी. जसे मी सांगितले कोरडवाहू, बागायती आणि बागायती उशिरा पेरणीसाठी. तर हे त्याच्याशी शिफारस केलेले वाण आहेत. सर पण हे जे वाण आहेत उशिरातले उशिरा तर याच्यामध्ये थंडीचा कालावधी भरपूर येतो का त्याबद्दल मला विचारायचं होतं. बघा थंडीच्या कालावधी जितका जास्त त्या गहू पिकाला मिळेल तितकी उत्पन्नात वाढ होते. पण काही असे जसे वाण मी तुम्हाला सांगितलं उदाहरणार्थ उशिरा बागायती पेरणीसाठीचे जे आहेत सरदार, फुले समाधान, AKAW 4627 हे उशिरा पेरणी करून सुद्धा चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला देऊन जातात. आणि विशेष म्हणजे याची जी पोळी आहे ती नरम येते. ज्याप्रमाणे आपल्या लोकांची पोळी जर का बघितली तर दुपारून किंवा संध्याकाळच्या वेळेला ती कडक होते. तर सरदार हा एक असा वाण आहे की त्याची पोळी ही नरम राहते. सर याला बियाणं किती लागतं त्याबद्दल सांगा ना. आता बघा बियाणाच्या बाबतीत बोलायचं जर का झालं तर ज्या शेतकऱ्यांची कोरडवाहू पेरणी आहे त्यांनी प्रति एकरी 30 ते 35 किलो बियाणे वापरावे. ज्या शेतकऱ्यांची बागायती वेळेवर पेरणी आहे त्यांनी प्रति एकरी 40 किलो बियाणे
वापरावे. मग आता उशिरा पेरणीसाठी काय करावे, तर उशिरा पेरणीसाठी 10% बियाण्याचं प्रमाण आपल्याला वाढवून द्यायचं. म्हणजे जिथे 40 किलो वापरत असू तिथे 44 किलो आपल्याला बियाणं हे वापरावं लागेल. याशिवाय आपल्याला पेरणीच्या अंतरामध्ये सुद्धा सुधारणा करावं लागेल. जर का आपली वेळेवर पेरणी असेल तर 2 ओळीतलं अंतर 20 सेंटीमीटर असलं पाहिजे. बरं. आणि उशिरा पेरणी असेल तर अंतर आपल्याला कमी करायचं आहे, ते 18 सेंटीमीटरपर्यंतच 2 ओळीतलं अंतर आणून ठेवायचं आहे. तर हे प्रामुख्याने आपल्याला करायचं आहे. उशिरा पेरणीसाठी 10% आपल्याला बियाणं वाढवायचं आहे, अधिक 2 ओळीतलं अंतर सुद्धा आपल्याला 18 सेंटीमीटरपर्यंत आणायचं आहे. सर काही शेतकरी बांधवाचं मत पडते किंवा जास्त जर बियाणं पण लावलं तर जास्त उत्पादन येतं का, तर त्याबद्दल काय आपल्याला सांगता येईल त्यांना? नाही, असं नसतं. आपल्याला झाड संख्या मेंटेन करण्यासाठी बियाण्याचं प्रमाण हे वाढवावं लागतं. मग आता आपल्याला एक साहजिक आहे, उशिरा पेरणीसाठी जेव्हा आपण बियाणं करतो तर त्यामध्ये आपल्याला झाड संख्या मिळावी म्हणून आपण बियाण्याचं प्रमाण हे वाढवतो. पण आपली जर का वेळेवर पेरणी आहे तर उगाच आपल्याला बियाणं वाढवायची गरज तेथे नाही आहे. बियाणं तर तुम्ही सांगितलं, पण त्यासोबत बीज प्रक्रिया सुद्धा महत्त्वाची आहे आणि बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. कोणती बीज प्रक्रिया केली पाहिजे त्याबद्दल सांगा ना. बीज प्रक्रियेसाठी आपल्याकडे 2 गोष्टी बाजारामध्ये मिळतात. सर्वांना सुपरिचित असलेलं थायरम. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ते नाकाला झोंबतं, डोळ्याची आग होते, म्हणून बाजारामध्ये दुसरे सुद्धा बीज प्रक्रियेचे उपलब्ध झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे थायरम 37.5%, अधिक कार्बॉक्झिन 37.5%. बाजारामध्ये विटावॅक्स पॉवर नावाने येतं. त्याचा डोस आहे 1 किलोला 3 ग्राम प्रमाणे याची बीज प्रक्रिया आपल्याला करून ठेवायची आहे. या पेरणीच्या 1 तास अगोदर आपल्याला ट्रायकोडर्माची सुद्धा बीज प्रक्रिया त्याला करायची आहे की जेणेकरून मरचा प्रादुर्भाव त्याच्यावरती येणार नाही. ही ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करत असताना पेरणीच्या 1 तास अगोदर करूनच ती आपल्याला करावे, म्हणजे जेणेकरून त्याच्यातले जीवाणू मरण पावणार नाहीत. किंवा पेरणीसोबतच बरेच शेतकरी बांधव रासायनिक खताची मात्रा देत असतात आणि रासायनिक खताची मात्रा देणं बऱ्यापैकी गरजेचं असते, कारण पूर्णतः आपल्या शेतामध्ये उपलब्ध नसल्यामुळे रासायनिक खत देणं फार महत्त्वाचं असतं. तर रासायनिक खताची कोणती मात्रा दिली पाहिजे त्याबद्दल सांगा ना. एकदम रासायनिक खताकडे न जाता शेतकऱ्यांनी थोडंसं पारंपरिक खतांचा सुद्धा जमिनीचा पोत सांभाळून राहण्यासाठी शेणखताचा, कंपोस्ट खताचा, गांडूळ खताचा वापर करणे फार गरजेचं आहे. रासायनिक खताचा वापर हा दुय्यम पर्याय आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर का बघायचं झालं तर 25 ते 30 गाड्या चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत किंवा शेणखत आपण वापरलं तर फार छान. मग आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे गुरेढोरे नाही आहे, आमच्याकडे शेणखतच नाही आहे. मग अशा शेतकऱ्यांनी कंपोस्ट खताचा पर्याय सुद्धा वापरलावा, म्हणजे जेणेकरून जमिनीतला पालापाचोळा जमिनीतच गाडला जाईल आणि त्याचं चांगल्या प्रकारे खत होईल. पण याशिवाय आपल्याला रासायनिक पर्याय सुद्धा बघावा लागतो. तर त्याच्यासाठीचा जो डोज आहे तो आहे 120-60-40 प्रति हेक्टर प्रमाणे नत्रस्फुरत पालाश द्यावा. त्याच्यातला जो नत्र आहे त्याची समान 3 विभागणी आपल्याला करायची आहे. म्हणजे 40 किलो नत्र पेरतेवेळी, उरलेला 40 किलो 1 महिन्यानंतर आणि उरलेला त्याच्यापासून परत 30 दिवसाच्या अंतराने आपल्याला हा नत्राची 3 भागामध्ये विभागणी करूनच त्याला द्यायचा. आंतरमशागत सुद्धा खूप महत्त्वाची असते पिकामध्ये. तर आंतरमशागती करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि आंतरमशागत केव्हा करावी गव्हाची, हे पण आपण सांगितलं तर फार उत्तम राहील. बघा, आंतरमशागत करण्याचे 2 उद्देश आहेत. 1, जमीन भुसभुशीत व्हावी. 2, जमिनीमधलं तणांचं नियंत्रण व्हावं, यासाठी आपण आंतरमशागत ही करत असतो. मग आता आपण थोडीफार पंजी मारून म्हणा, पट्टा पास मारून म्हणा, याचं तणांचं नियंत्रण तर करतोच आणि शिवाय जमिनी भुसभुशीत करतो. याशिवाय पेरणीच्या 24 ते 48 तासाच्या आत आपल्याला काही तणनाशकांची फवारणी करायची. त्यामध्ये प्रामुख्याने जर का बोलायचं झालं तर पेंडीमिथॅलिन 30% EC उगवणीपूर्व या तणनाशकाची फवारणी आपल्याला 4 ते 5 लिटर प्रति हेक्टरी आपल्याला 500 लिटर पाण्यामध्ये करायची आहे. घटक परत एकदा सांगतो, पेंडीमिथॅलिन 30% EC 4 ते 5 लिटर प्रति हेक्टर प्रमाणे 500 लिटर पाण्यामध्ये आपल्याला याची फवारणी जमिनीवरती करायची आहे. आणि ही फवारणी करताना आपल्याला प्रामुख्याने पेरणीपासून 24 ते 48 तासात करणे गरजेचं आहे. याशिवाय आपल्याला उगवणी पश्चात सुद्धा काही तणनाशक घ्यावं लागतात. म्हणजे तणनाशक फवारणीनंतर 10 ते 15 दिवस त्याला काही आपल्याला पाणी द्यायचं नाही आहे. मेटोसल्फुरॉन मिथाईल 20 ग्राम
प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यामध्ये आपल्याला याची फवारणी करायची आहे 25 ते 30 दिवसांनी. हे दुसरं तणनाशक, जेणेकरून त्याच्यातला चांगल्या प्रकारे तणांचं आपल्याला नियंत्रण मिळेल. गहूपीक हे पाण्यासाठी खूप संवेदनशील असते. नियोजन कसं करावं त्याबद्दल सांगा ना. पाण्याचं म्हणजे ओलिताचं व्यवस्थापन करताना बरेच शेतकरी त्याला 7 पाणी देतात, कोणी 8 पाणी देतं, कोणी 10 पाणी देतं. पण ओलिताचं व्यवस्थापन करताना त्याच्या काही क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस आहेत. म्हणजे त्याला म्हणू आपण महत्त्वाच्या अवस्था पाणी देण्याच्या, की आता बरं या अवस्थेला पाणी न दिल्यास आपल्या उत्पन्नामध्ये मोठी घट होऊ शकते. मग याला पाणी जर का द्यायच्या काही महत्त्वाच्या अवस्था मी तुम्हाला सांगतो, त्या अवस्थेला तिथे ओलावा असणे फार गरजेचं आहे. त्याच्यातली सगळीत महत्त्वाची अवस्था म्हणजे मुकुटमुळे फुटण्याची अवस्था. ती येते 18 ते 21 दिवसांनी. या स्टेजला त्याला पाणी जर का नाही मिळालं तर आपलं उत्पन्न 33% घटू शकतं. दुसरी महत्त्वाची अवस्था आहे जास्तीत जास्त फुटवे अवस्था. ही अवस्था पेरणीपासून 30 ते 35 दिवसांनी येते. या अवस्थेला सुद्धा पाणी देणे फार गरजेचं आहे. तिसरी अवस्था म्हणजे कांडी धरण्याची अवस्था. 40 ते 50 दिवस फार तर या दिवसामध्ये ती येते. चौथी म्हणजे फुलोरा अवस्था 65 ते 70 दिवसांची येते. पाचवी अवस्था म्हणजे दुधाळ अवस्था 80 ते 85 दिवसांनी येते. आणि सहावी अवस्था म्हणजे दाण्याची अवस्था, म्हणजे दाण्यात दाबल्यानंतर त्याच्यातून दुधासारखा पांढरा पदार्थ बाहेर येतो. ती येते 95 ते 100व्या दिवशी. म्हणजे एकूण 6 पाणी आपल्याकडे जर का उपलब्ध असेल तर गहू पीक चांगल्या प्रकारे येऊ शकते. पण आता बऱ्याच शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की एवढे पाणी आम्ही देऊ शकत नाही, आमच्याकडे मर्यादित पाणी पुरवठा आहे किंवा मर्यादित पाण्याचा साठा आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे 2 ओलितांची व्यवस्था आहे त्यांनी पहिलं पाणी म्हणजे जे एक पाणी जर का द्यायचं असेल तर 18 ते 20 दिवसांनी, दुसरं द्यावं 60 ते 65 दिवसांनी. ज्यांच्याकडे 3 पाणी देण्याची व्यवस्था आहे कमीत कमी त्यांनी 18 ते 20 दिवस, 40 ते 42 दिवस आणि 60 ते 65 दिवस या 3 त्याला पाण्याच्या पाळ्या देणे नितांत गरजेचं आहे. तर मर्यादित ओलितीसाठी जर का आपल्याला वाण निवडायचा असेल तर PDKV वाशिम हा वाण शक्यतोवर निवडावा. तर ह्याप्रमाणे आपण पाण्याच्या पाळ्या दिल्यास आपल्याला उत्पन्नामध्ये चांगली भरभराट तसंच दाणे चांगले भरणे हे आपल्याला पिकामध्ये पाहावयास मिळते. सर खूपच छान पद्धतीनं सर शेतकरी बांधवांना तुम्ही सांगितलं की गहू कशा पद्धतीने लावायचा, आंतरमशागत कशी करायची, त्यानंतर पाणी व्यवस्थापन कसं करायचं आणि कमी पाणी जर असेल तर त्याचं कसं व्यवस्थापन करायचं आणि कोणत्या वाणाची निवड करावी. सर्व गोष्टी खरोखरच खूप छान आणि सविस्तरपणे तुम्ही इथे विशद केला सर. नक्कीच येणाऱ्या हंगामामध्ये आमचे शेतकरी बांधव तुम्ही सांगितलेल्या मुद्द्यांची नोंद करून गोष्टीचा अवलंब करतील अशी आपण या ठिकाणी आशा करूया सर. सर तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल अकोला आकाशवाणीतर्फे आणि जे शेतकरी बांधव आपल्याला ऐकत आहेत त्यांच्यातर्फे मी आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण गहू लागवड तंत्रज्ञान याविषयी कुलदीप देशमुख विषय विशेषज्ञ कृषी विद्या विभाग कृषी विज्ञान केंद्र अकोला यांची प्रकाश नावकार यांनी घेतलेली ही मुलाखत आताच आपण ऐकलीत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया कांदा बीजोत्पादनाकरता घ्यावयाची काळजी याविषयी संवाद. यामध्ये सहभागी आहेत प्रकाश नावकार आणि किशोर कुकडे. भाऊराव आज लगा लस बेदम व्हायचं काम म्हणून राहिलं. किती चक्रा करा म्हणून वावरातून घराकडे वावरात नाही बेदम काय भीत बांधण्यासाठी गारा तुडून राहिला का तू? अरे पण हे पाय ते गाडीतलं सरलं पेट्रोल. हा मग आता काय दुसरा उपाय जगनले मागितले तो म्हणते मला झाला ते अकोल्याले. मग आता आपण काय राहिलो तुला का गावात हिंड्याला गाडी पाहिजे काय? अरे आता कोण पैदल वावरात जाते दिसते का तुले? सारेच जण गाड्यावर बसून जातात भराभर. आता हे संध्याकाळचा पायार झाला राजा आणि हे लोक कुत्रं घेऊन हिंडून राहिलाय. सायकलला मोटरसायकलला हे कुत्रं काय आणलं डोंबळं? हे तर काल दोस्त आहे आपला, हे पाहिजेच कुत्र. हो ना, कुठे बी शेपूट हालत मागच आहे तुझ्या. मग ते एका भागावर सारं काम भागते त्यानं. हा ते सारं खरं आहे पण लेका एखाद्याला डसलं संध्याकाळी पायरी 14 घ्या लागतात ना रे बा. अरे ते डसत नाही ना, त्याचं रेकॉर्ड आहे ना. ते मी असले पाहते नाही कोणा इकडे, ते खाली मान करून चालते, इतकं गरीब आहे ते. पण आता मी नसलं की ते करते, मग ते वारातच करते. ते गावातले लोक ओळखीचे व्हायला त्याचे बेव लागते ना रे बा त्याचा. हो ना, मग म्हणून तर कोणी येत नाही आपल्या वावरात. तुला माहित नाही का आता कोंबड्या वागवल्या ते कोणीच ते इकडे फटकून नाही राहिलं. काय मोठा घोर आहे बा. त्याला तिकडे हान बा पहिले. तुला काय पाहिजे सकाळ? पिंगलरचे पाईप पाहिजेत काय?
स्प्रिंकलरचे पाईप पाहिजे तर मला ते ठिबकच्या काय आहे काय बऱ्यापैकी काय साऱ्या तोडले ते नळ्या साऱ्या. आता तू का काय ठिबक उष्ण पासणं नेतं काय? अरे शिल्लक असेल तर आता उष्ण पास नाही सरळ नसतं. सडेल आहे का ते? प्लास्टिक आणले का ते? हो ना मग आता घरात राहिले अशा बाहेर तरी ते चांगलं राहते ते साफ होते ते. तू तिथ पाणी चालू करावं लागते ना मला आता. मग कर बरं मी काय आणतो आता. माझा विचार आहे की एकरक भर कांदा लावायचा विचार चालू आहे तर बसेल का आपला बजेट काही ना काही. कांदा लावतो का आता? अरे काय नाही तर काय कांदा नाही लावत मी. कांदा बीज उत्पादन करता ते बी लावायचं विचार चालू. कण लावायचे तुला कांद्याचे? म्हणजे कांद्याचं पीक नाही घ्यायचं, बीजोत्पादन. गोंडे पिकवायचे. गोंडे पिकवायचे गोंडे इकायचे ते बी ते करून. हे पाय गड्या, हे तर लालूस कोणाली वेळ का औंदा कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. कांद्याच्या बियाचे भाव. अरे बापा कांदाच महाग असला बी महागच आहे ना ते. नाही ना, पण बी एवढं भयानक महाग झालं का ज्याच्या शेतकरीजवळ बी होतं त्याची चांदी झाली. हो. आणि काय राजा बऱ्याच शेतकऱ्यांनी इकून टाकलं होतं बी. मी म्हणतो त्यानं कांदा नाही पेरला पण बी इकून टाकलं. हो तसं बी केलं काही लोकांनं. अरे बा, विदर्भातलं बुलढाणा, वाशिम, अकोला, वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि अमरावती हे जिल्हे भविष्यात कांद्याचे कोठार म्हणून प्रसिद्ध होतील. हो ना. म्हणजे इतका वाव आहे कांदा बीजोत्पादनासाठी आपल्या इकडे. काय म्हणतात त्याला, शास्त्रीय पद्धतीनं तयार करणं फार अगत्याचं आहे. तुला माहित आहे का भावरा, कांद्याचं बी आहे की दरवर्षी लय कामाचं आहे. म्हणजे त्याची जी उगम क्षमता असते की नाही ते कमी होते. म्हणजे ताजं बी जास्त उगवते. हा, हे गोष्ट नवीन म्हणजे अशी आहे का जर्मिनेशन लवकर कसर. म्हणजे अंदाजे पुढच्या वर्षी पेरलं तर त्यातलं 60-70% बाद होते. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला दरसाली नवं बी पेर लागते. म्हणून जे कांदा उत्पादक आहेत की नाही त्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपल्याला दरवर्षी कार्यक्रम आहे की नाही तर अर्धा एकर समजा हा कार्यक्रम पाहिजेच बीजोत्पादनाचा. पण कसं आहे, कांदा बीजोत्पादन जास्तीत जास्त शेतकरी कंपनी संघ करतात. हो बरोबर आहे म्हणणं. कारण आता कसं आहे, आता हे बी घेतलं पाहिजे ना कोणी आपल्या जवळचं. आपण पिकवलं समजा 10-12 पोते, मग त्याला गिराईक तर पाहिजे की नाही ना. पण याच्यात काही बाबी लय महत्वाच्या आहेत. जशी कांद्याची जात कोणती आहे हे शेतकऱ्याला माहीत पाहिजे. आणि आपण जे बियाणं करू राहिलो तर ते तयार करत असताना कंपनीसोबत आपल्याला बसून करार करताना तो करार जो आहे तो पुरा मराठीत म्हणजे आपल्याला तेले समजील अशा भाषेत लिहून घेणं आवश्यक आहे. आता बोलला बा मनातली गोट. कारण ते काय आता इंग्रजीच आहे ना बा रे. कुठेही असेल तर इंग्रजी दिसते. फक्त सही करायला आपलं काम आहे. समजते त्यानं काय लिहिलं तिच्यात. बरोबर आहे. एका बँकेचं कर्ज आहे काय? मग तेच नाही. मग कंपन्या कसं करतात, चाटेलपणा करतात. काही आपणही बी बा शेतकऱ्यांना बी चाटेलपणा करून ठरवलं त्या अटीवर राहिलं पाहिजे. कारण 99% शेतकरी चाटेलपणा करतच नाहीत. काय एखादा निघते कुचर तो भाग वेगळा. नाही, काही कंपनीचं काम लय चांगलं आहे बरं. म्हणजे आपण सगळे एका याच्यात होऊ शकत नाही ना. बरोबर आहे. तर मग अशा पद्धतीनं जर आपण मागं लागून जर सगळं कार्यक्रम बरोबर करून घेतला तर हे लय महत्वाचं होईल आहे कांदा बीजोत्पादनात विशेषतः. पण काही कंपन्या असं आहे की बोनस बी देतात, आहे का काय खरं? हा तर सांगतो. मग आता अचानक यंदा सारखे भाव भलकसे वाढले, कंपनीला जास्त नफा झाला. मग शेवटी काय आहे तर शेतकरी हा उत्पादक आहेच. म्हणजे त्या प्रक्रियेतला भाग शेतकरी आहे. तर मग अधिक नफा झाला तर त्याचा 10-15% तर नफा त्याला भेटला पाहिजे ना. तर मग काही कंपन्या त्याच्यात बोनसही देतात. पण अशा वेळी आपण ते बोलून घेतलं पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी जर तुम्ही अमती ठेवल्या तर मग काही कंपनी देतील, काही देणार नाही. मग हातचं निघून गेल्यावर मग काय होते किंवा शेतकऱ्याला वाटते आपण तर फार इमानदारीनं बी दिलं, जेवढं पिकलं तेवढंही देऊन टाकलं. मग आता कंपनीनं आपल्याला काही ना काही वाटा दिला पाहिजे. तर मग तशाच गोष्टी याच्यात आपण लिहून ठेवल्या तर मग ते अधिक चांगलं होईल. पण त्यातही एक महत्वाची गोष्ट काय टाकतात माहिती आहे का, ते त्याचं बियाणं देतात. म्हणजे ते कांदे देतात ते त्याचेच कांदे जास्त महाग विकतात का ते मात्र जीव तुटते. तेही आहे ना, जे बेनं आपण घेतो तर बेनं घेत असताना मार्केटचा काय भाव आहे आणि बेनं काय भाव भेटून राहिलं याला खूप महत्व आहे. तर याची जे उलाढाल असते किंवा ज्याची जी बोलणी आहे ते जर आपण व्यवस्थित करून जर त्याच्याकडून जर बेनं घेतलं तर मग ते ठीक आहे. नाही तर मग काही लोक काय करतात, बेण्याचा भाव कमी करतात आणि तिकडे बियालाही कमी भाव देतात. म्हणजे दोन्ही गोष्टी, बेण्याचा भाव जास्त ठेवला तर मग बियाचा भाव जास्त देतात. असं 2पैकी 1 काहीतरी करतात. पण त्याच्यातले आपल्याला जो सुवर्ण मध्य साधता येते तो आपण पाहायला पाहिजे. आवश्यक आहे. पण मी असं म्हणलो, समजा 1 एकर कांद्याचं जर नियोजन केलं मॅन त्याला किती कांदा लागते? तर त्याला आता शिफारशीनुसार 8 ते 10 क्विंटल कांदा लागते. आता काही कंपनीचं म्हणणं आहे की 15 क्विंटल बेनं तुम्हाला लागते. तर मग त्यात काय होते की बेण्याची खपत जास्त होते त्याच्या. मग त्याच्यामुळे त्याला त्या बेण्याचे भाव जास्त भेटतात. परंतु शिफारस 8 ते 10 क्विंटलची आहे, जास्तीत जास्त 12 क्विंटल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होते की सरासरी कांद्याचा आकार किती असावा हे लय महत्त्वाचं. असं हा,
तर कांद्याचा आकार तुम्हाला आता पहा 60 ते 80 ग्रॅम असणं आवश्यक आहे. म्हणजे लय मोठाही नाही पाहिजे भदाळ्या आणि लय लहानही नाही पाहिजे. म्हणजे काय होते की हे जर लहान मोठे वापरले तर त्याला आपल्याला चांगलं उत्पादन भेटत नाही. त्याची जर लागवड करायची आहे तर सरी वरंब्यावर केली तर फारच चांगली. 2 वरंब्यातील अंतर कमीत कमी 2 फूट ठेवायचं आणि 2 कंदातील अंतर 15 ते 20 सेंटीमीटर. याच्यापेक्षा कमी नसलं पाहिजे आणि जास्तही नसलं पाहिजे. डिस्टन्स डिस्टन्स म्हणजे जे अंतर आहे ते खूप महत्वाचं ठरते उत्पादनाच्या दृष्टीनं. नाही तर मग कमी अंतर असलं लहान होते आणि जास्त अंतर असलं जागा वाया जाते, म्हणजे तेवढे कंद बसत नाहीत. आता राहिलं खोल 7 ते 10 सेंटीमीटर खोल कंद लावणं सोयीस्कर आहे. बरं मी असं म्हणून राहिलो, आता हे तसंच लावण्यात चालते का, याली काही बीज प्रक्रिया आहे? प्रत्येक ठिकाणी आपण बीज प्रक्रिया केलीच पाहिजे. आता याले कार्बेंडाझिम असते, ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून घ्यायचं आणि तयार केलेल्या द्रावणात 5 ते 10 मिनिटं ते बुडून ठेवायचं. आणि शक्य झाल्यास कांद्याचे जे टोक असते तर ते 2 ते 3 सेंटीमीटर धारदार विळ्याने किंवा पात्याने कापून लावायचं. आता हे कार्य कापा लागते ना त्याचं, तर ते सांगतो कसं आहे की आपल्याला येते या गोष्टीचा कंटाळा, कारण पहिलेच तर बायाला लागतात लावायला. तू म्हणतो त्यात आणखीन कापा म्हणजे जे काम लवकर व्हायचं आणखीन 2 बाया शिल्लक त्याले. तर त्याच्यात काय होते, ते कापल्यामुळे त्याला फुटवे चांगले येतात, जास्त फुटवेचं प्रमाण वाढते. आणि ते फुटवेचं प्रमाण वाढलं म्हणजे तेवढे गोंडे जास्त पडतात, गोंडे जास्त पडले म्हणजे पीक जास्त होते. मी आता काय केलं त्याला खत पण त्याला गोंडे शिल्लक पडतात. तू तर हे नाही सांगू राहिला शास्त्र. ते झालं वरचं, हे झालं खालचं. आता बुडातून जर तुम्ही त्याला भूक भागवली त्याची, तर सगळ्यात पहिले तर तुमच्या शेतात सेंद्रिय कर्ब जो आहे तो सेंद्रिय कर्ब खूप चांगला पाहिजे. म्हणजे सेंद्रिय खताच्या मात्रा जर तुमच्या शेतात जास्त असतील तर सेंद्रिय कर्ब चांगला असेल. उदाहरणार्थ तुम्ही गावरान खत टाकता, पालापाचोळा, ह्या सगळ्या गोष्टी टाकाच लागते. ते झाल्यानंतर ज्याला जे रासायनिक खताची शिफारस आहे ते आहे 150, 75, 50. म्हणजे काय, नत्र, स्फुरद आणि पालाश प्रति हेक्टरी आवळा आपण दिला पाहिजे. म्हणजे काय करते की हा कांदा बीजोत्पादनमध्ये रासायनिक खताले ते पीक चांगला प्रतिसाद देते. मग त्या दृष्टीनं तुम्ही जर खतांचा वापर जर त्याच्यात केला तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता त्याचं उत्पादन आपल्याला जास्त भेटते. सगळ्यात महत्वाचं, कांद्याच्या फुलरावस्थेत 3% बोरॉन या सूक्ष्म मूलद्रव्याची फवारणी केल्यास बीजोत्पादनात 15 ते 20% वाढ होते, असा निष्कर्ष आहे संशोधनातून आलेला. बरं मी समोर आलो. आता मी असं ऐकलं की याच्यात सर्वात महत्वाची जी भूमिका राहते तर ते मधमाशीची राहते. सगळ्यात मोठी भूमिका आपण बोरांचा वापर त्याच्यासाठीच केला, परंतु परागीकरणासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका ह्या मधमाशाच निभावतात. आणि त्या मधमाशांची भूमिका अशासाठी महत्त्वाची आहे की त्याचं काय म्हणतो आपण त्याला, ते परागीकरण. तर ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर मध शोधायसाठी जातात आणि मोठ्या प्रमाणात परागीकरण होऊन आपल्या उत्पन्नात त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे वाढ होते. तर ह्या गोष्टीसाठी मधमाशाच्या 3 ते 4 पेट्या ठेवणं खूप आवश्यक आहे. मधमाशा जाऊ नये म्हणून काही मधमाशा जर तुम्ही पेट्या अगोदर आणून ठेवल्या, तुमच्या शेतात जर पर्यायी फुलं नसले, कोणत्याच वनस्पतीवर फुलं नसले त्या सीझनमध्ये तुमच्या बाजूला, तर काय होईल, तर त्या परागाच्या शोधात शोधतील आणि काही जवळ भेटलं नाही तर उडून जातील. पाणी आणि खाद्य कोणालाही लागतेच. पाणी तुमच्या शेतात आहेच, परंतु त्याच्यासाठी जर फुलोरावस्था येईपर्यंत जर काही व्यवस्था नसली तर तुम्हाला गुळ किंवा साखरेचं पाणी किंवा पाक ज्याला आपण म्हणतो तर तो बाजूला ठेवावा लागेल, जेणेकरून त्यातून त्याची भूक भागवतील. आणि ज्यावेळेस पीक फुलोर येतील मग त्यावेळेस त्याच्यावर परागीकरणासाठी काम होईल आणि त्याचं मध पण गोळा होईल. यात 2 फायदे आहेत. जर मेदपटेचा खर्च काढायचा असला तुम्हाला त्यातून मधाचं उत्पादन होणार आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं इकडून हे उत्पादन होणार आहे. आणि विशेषतः कांदा बीजोत्पादनात याच्यासाठी शिफारस केली जाते खास करून की यामध्ये थोडं जरी उत्पन्न वाढलं तर त्याचे पैसे खूप जास्त होतात. पेट्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्याची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे मधमाशीची. तर अशा पद्धतीनं आपण खूप चांगलं जर काम केलं किंवा 1 एकरातही आपल्याला खूप चांगलं असं उत्पन्न या कांदा बीजोत्पादनातून आपल्याला भेटू शकतं, परंतु काही सावधगिरी आपल्याला ठेवावं लागणार आहे. आता सावधगिरीचा उपाय म्हणून आता सकाळी मी जातो आपल्या जवळच्या गावले, त्या शेतकऱ्याला भेटून त्याने काय काय करारनामा केला कंपनीसोबत ते पाहतो. एक झेरॉक्स घेऊन यायची, झेरॉक्स घेऊन येतो त्याची. आणि जर बजेट बसेल तर करायचं आपलं नाव नोंदून देतो. बरं, मला आता पायनं किती वाजून राहिलेलं का, मला संध्याकाळ झाली, मला हरिपाठाला जावं लागते ना रे. तू कधीपासून लागला हरिपाठाला नांदी, मला समजून नाही राहिला. जाऊन राहिला तू, जाच लागते काय समजून नाही. तो गया ते
टाय दिसू राहिला. मन रमते जरासं देवाच्या नामाला हरिनाम घ्या लागते जरासं. अरे हा? तू तर बुधवार खाली नव्हता जाऊन राहिला ना, आता आता कसा तू काळ दुसरा होता, हा काळ दुसरा आहे. बुधवाराची आले आठवण करून देतो, जातो मी आता. बरं ये मग तू ते कुत्र घेऊन जा बा संग, तू कावला माणूस कुत्र घेऊन येऊन मामांग चाल दत्तासारखा. शेतकरी बंधूंना आताच आपण कांदा बीज उत्पादनाकरता घ्यावयाची काळजी याविषयी संवाद ऐकलात. यामध्ये सहभागी होते प्रकाश नावकार आणि किशोर कुकडे. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी, तेव्हा सचिन म्हैसेल यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.